पण त्याआधी तुम्ही आत्तापर्यंत आपलं मिराज व्हॉइस हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून असेल तर करून घ्या. अशाच नवनवीन सोबत डेली मालिकांचे अपडेट्स तुम्हाला आपल्या चॅनलवरती सतत पाहायला ऐकायला मिळणार आहेत. तर प्रेक्षकांनो, इथे आता पुढील भाग खूप सुंदर आणि त्याहून तेवढाच तो रंजक आणि इंटरेस्टिंग असं झालेला आहे. कारण प्रेक्षकांना आपल्या सर्वांना माहिती आहे की कशा पद्धतीने आता इथे जी काही नैना आहे, नैनाने कलाला खूप काही गोष्टी सांगितलेल्या असतात. म्हणजेच की कलालाच प्रत्येक गोष्टीमध्ये इथे दोष दिलेला असतो आणि कलाला प्रत्येक गोष्टीमध्ये इथे दोष दिल्याच्या नंतर मात्र कलाने काही तिचं म्हणणं ऐकून घेतलेलं नसतं. कलाने सुद्धा इथे तिला सडेतोड पद्धतीने उत्तर दिलेलं असतं आणि सांगितलेलं असतं की तू काही आरोप करशील आणि मी ते सहन करेल असं अजिबात होणार नाही, कारण तू इथे समजतेस कोण स्वतःला वगैरे. आणि त्याचबरोबर इथे ह्या सर्व काही गोष्टी मी ऐकून घेणार नाही आणि त्याचबरोबर इथे आता हे जे काही झालेलं आहे त्यात माझा काही एक संबंध नाही आहे. एक ना अनेक गोष्टी इथे आता जी काही कला आहे ती इथे बोललेली असते. आता कलाने ह्या सर्व गोष्टी इथे तिला बोलल्याच्या नंतर मात्र जे काही कला आहे तिने असं सांगितलेलं असतं की हे आरोप जे माझ्यावर केलेले आहेत ते मी नाही सहन करून घेणार आणि त्याचबरोबर इथे ह्या आरोपाशी आणि त्याच्याशी माझा काही एक संबंध नाही आहे. आणि त्याचबरोबर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की इथे हे जे काही माझ्यावर आरोप केले ते मला सिद्ध करण्यासाठी किंवा मी निर्दोष आहे हे मला तुम्हाला सर्वांना सांगण्यासाठी इथे मला 2 दिवसाचा टाइम द्यावा असे इथे ते बोललेले असते. आणि तेव्हा आबांनी सुद्धा इथे 2 दिवसाचा टाइम दिलेला असतो. आता जेव्हा ती खोलीत जाते तेव्हा अद्वैतला थँक्यू म्हणत असते. अद्वैत, खरंच तुझ्या मनापासून आभार वगैरे, आणि त्याचबरोबर हे सर्व काही इथे तुझ्यामुळे शक्य झाले आणि त्याचबरोबर इथे तू नसतास तर मग मला खूप काही गोष्टी इथे ऐकून घ्याव्या लागल्या असत्या. कारण आता इथे तू ज्या पद्धतीने इथे बाहेर माझी साथ दिलेली आहेस, माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिलेला आहेस, त्यामुळे हे सर्व काही इथे शक्य झालेलं आहे असं इथे ती त्याला बोलत असते. आणि तेव्हा आता इथे तिनं ह्या सर्व गोष्टी इथे बोलल्याच्या नंतर अद्वैत मात्र तिच्याशी काहीच बोलत नाही, कारण त्याला प्रचंड राग आलेला असतो. उलट त्याचं असं म्हणणं असतं की तुम्हा लोकांमुळे हे सर्व काही इथे होत आहे आणि त्याचबरोबर इथे तुमच्यामुळे हे सर्व काही गोष्टी इथे होत आहेत. हे तुला कळत नाही का? ती मुलगी समजते कोण स्वतःला आणि त्याचबरोबर इथे तिची हिंमत कशी झाली एवढं सर्व काही करण्याची, कारण इथे प्रत्येक वेळेस ह्या सर्व काही गोष्टी ते मी खपवून घेणार नाही वगैरे वगैरे हे सर्व काही ते तो बोलत असतो. आता त्यानं ह्या सर्व गोष्टी ते बोलल्याच्या नंतर मात्र कलाने एक गोष्ट ठरवलेली असते, काही जरी झालं तरी सुद्धा अद्वैतला मी इथे त्याचा हिरमोड होऊ देणार नाही किंवा त्याला इथे प्रत्येक गोष्ट मी सांगणार आहे. आणि त्याचबरोबर इथे आता प्रत्येक गोष्ट ज्या पद्धतीने झालेली आहे त्या पद्धतीने इथे मी सर्व काही त्याला सत्य काय आहे ते सुद्धा सांगणार आहे असं सुद्धा आता इथे ती बोलताना दिसत आहे. तर आता प्रेक्षकांनो, इकडे मात्र दुसऱ्या बाजूला कला संध्याकाळी झोपलेली असते आणि कला झोपलेली असल्या कारणाने आता इथे तिला झोप येत नसते. तिच्या मनामध्ये खरंच खूप काय काय विचार सुरू असतात. तिला असं वाटत असतं की हे सर्व काही या पद्धतीने इथे होता कामा नये आणि त्याचबरोबर हे सर्व काही असं झालेलं आहे आणि त्यामुळे मी स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही. जोपर्यंत इथे चांदेकर मी ह्या सर्व गोष्टींचा छडा इथे लावत नाही तोपर्यंत इथे मी अजिबात शांत बसणार नाही वगैरे वगैरे ह्या सर्व काही गोष्टी इथे ती बोलत असते. आणि तिने ह्या सर्व काही गोष्टी इथे बोलल्याच्या नंतर आता तिला झोप येत नसते आणि झोप न आल्यामुळे इथे ती बाहेर येते. आता बाहेर आल्याच्या नंतर इथे ती पाहत असते की जी काही इथे आता जी काही इथे आता नैना आहे, नैना हॉलमध्ये असते आणि नैना हॉलमध्ये आल्याच्यानंतर कलाला असं वाटत असते की हिला मी विचारायला पाहिजे की हे सर्व काही काय आहे आणि त्याचबरोबर ही अशी का वागलेली आहे असं इथे तिला विचारायला पाहिजे. म्हणूनच ती आता इथे तिला विचारायला जात असते की नैनाताई तू अशी का वागलेली आहेस आणि त्याचबरोबर तू ह्या सर्व काही गोष्टी इथे का केलेल्या आहेस आणि तुझी हिंमत कशी झाली असं सर्व काही इथे वागण्याची, बोलण्याची वगैरे ह्या सर्व काही गोष्टी इथे करण्याची. आणि तू इथे माझं नाव का घेतलेलं आहेस, केव्हा इथे मी तुला ह्या सर्व काही गोष्टी इथे सांगितल्या नाही ना सांगितल्या, मग तरी सुद्धा तू अशी का बोलली होती असं सुद्धा आता इथे ती तिला बोलत असते. आणि ह्या सर्व गोष्टी इथे ती तिला बोलल्याच्या नंतर मात्र नैना तरी सुद्धा इथे बोलत असते की नाही, मी इथे काहीच नाही केलेलं आणि त्याचबरोबर इथे तू समजतेस कोण स्वतःला आणि त्याचबरोबर इथे तुझा आणि माझा काही एक संबंध नाही आहे. आणि त्याचबरोबर इथे तुला माहिती का, इथे ह्या घरची सून मी होते आणि त्याचबरोबर अद्वैतशी मला इथे लग्न करायचं होतं, पण इथे उलट झालेलं आहे. तुझं आणि अद्वैतचं लग्न झालं, तू माझ्या प्रत्येक गोष्टीच्या सुखाच्या आड आलेली आहेस, त्यामुळे इथे मी तुला कधीच माफ वगैरे करणार नाही असं इथे ती तिला बोलत असते. आणि तेव्हा आता इथे तुझ्यामुळे मला आत्ता सुद्धा घराच्या बाहेर जावं लागणार आहे आणि तूच ह्या सर्व काही गोष्टीला इथे कारणीभूत आहेस वगैरे असं इथे ती बोलत असते. तेव्हा आता इथे मात्र कलाच्या मनामध्ये विचार येतो, एकतर हिच्यामुळे माझं लग्न झालेलं आहे आणि ही तरी सुद्धा मलाच या पद्धतीने बोलत आहे असा इथे ती विचार करत असते. तर आता इकडे दुसऱ्या बाजूला मात्र प्रेक्षकांनो, संगीता मात्र खूप चिडलेली असते, कारण संगीताचं जे चिडणं आहे ते सुद्धा अगदी साहजिक असतं, कारण तिला असं वाटत असतं की ह्या नैनीमुळे आता किती काय काय गोष्टी इथे कराव्या लागणार आहेत आणि त्याचबरोबर हे सर्व काही या पद्धतीने सुरू आहे. आणि
आता इथे काजल तू तरी असं काही करू नकोस, आम्ही जो काही मुलगा तुला इथे दाखवणार आहे तू त्या मुलासोबत वगैरे इथे लग्न कर. आणि त्याचबरोबर एकतर ह्या नैनामुळे हे सर्व काही झालेलं आहे आणि आता पुन्हा तू इथे त्या सोहम रावांसोबत इथे लग्न करायचं बोलत आहेस. हे असलं काही उद्योग करू नकोस, कारण पुन्हा आणखी इथे माझ्याच कलेला माझ्याच मुलीला इथे त्रास होणार आहे असं सुद्धा आता इथे ती बोलताना सुद्धा प्रेक्षकांना इथे आपल्याला पाहायला दिसत आहे. आणि त्याचबरोबर इथे आता सर्व काही गोष्टी इथे देनाशो इथे ह्या सर्व काही गोष्टी इथे होत असताना मात्र आता जी काही काजल आहे ती बोलत असते त्या गोष्टीचा आणि माझा काय संबंध आहे तिला सांगत येईल त्या गोष्टीचा आणि माझा काय संबंध आहे वगैरे वगैरे हे सर्व काही इथे ती बोलत असते. पण तरी सुद्धा आता इथे जी काही आपली काजल आहे ती बोलत असते की पण आता मला माझं सोहमवरती प्रेम आहे, त्यामुळे मला इथे त्याच्यासोबतच लग्न करायचं आहे आणि त्यामुळे इथे तुम्हाला ह्या सर्व काही गोष्टी इथे नाही हे करू शकत वगैरे वगैरे हे सर्व काही इथे ती बोलत असते. आणि तिनं ह्या सर्व काही गोष्टी आता इथे बोलल्याच्या नंतर मात्र प्रेक्षकांना इथे दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ असते. कला मात्र लवकरच छान अशी आवरून तयार झालेली असते, कारण तिला आज इथे सौरभचा शोध घ्यायचा असतो. कारण रात्री उशिरा नैनाला सौरभचा फोन आलेला असतो आणि नैना सौरभसोबत फोनवरती बोलत असते. आणि तेव्हा इथे कला मनामध्येच विचार करत असते की मी ह्या सौरभला वगैरे कशी विसरले, कारण सौरभला मी नाही विसरू शकत वगैरे. आणि त्याचबरोबर मी एक गोष्टीचा इथे विचार करायला पाहिजे होता, कारण हा जो डॉक्टर आहे त्यानेच इथे जी काही नैनाताई आहे त्याची इथे ट्रीटमेंट केलेली आहे. आणि त्याचबरोबर नैनाताईची ह्या डॉक्टरांनी ट्रीटमेंट केल्याच्या नंतर मात्र इथे ह्यालाच आता सर्व काही गोष्टी इथे माहिती असायला हव्यात असं सुद्धा आता इथे जी काही आपली नैना आहे कला आहे तिच्या मनामध्ये विचार येतात. आता दुसऱ्या दिवशी सकाळी लवकरच उठते, अद्वैत झोपेतच असतो, ती छान अशी तयार झालेली असते आणि अद्वैत डोळे उघडतो तेव्हा ती त्याला गरम पाणी प्यायला देते आणि तेव्हा तो तिला विचारत असतो काय एवढे सकाळी सकाळी कुठे निघालीस. तेव्हा आता इथे ती बोलत असते माझं काम आहे आणि त्याचबरोबर तुला माहिती ना की आता इथे मला 2 दिवसात मी निर्दोष आहे हे मला साबित करायचं आहे किंवा हे सत्य शोधून काढायचं आहे, त्यामुळे मी बाहेर चाललेले आहे असं म्हणून ती बाहेर जायला निघते. आणि जी काही रजनी आहे तिला ती इथे सांगून जात असते की रजनी मॅम मला इथे बाहेर जायचं आहे आणि मला थोडासा उशीर होईल असं म्हणून ती तिथून जात असते. आता जी काही नैना आहे नैनाने मात्र इथे लगेच सौरभला फोन केलेला असतो. ही सर्व सत्य इथे घरी समजलेलं आहे आणि सर्व सत्य घरी समजल्याच्या नंतर आता इथे जी काही नैना आहे ती तुला हॉस्पिटलमध्ये भेटायला येईल किंवा इथे तुझं ती मेडिकलचं लायसन्स जे आहे ते सुद्धा इथे कॅन्सल करू शकते. तुला ज्या काही गोष्टी इथे करायच्या आहेत त्या तू इथे कर वगैरे हे सर्व काही इथे ती बोलत असते. आणि तेव्हा आता इथे जो काही सौरभ आहे त्याला इथे मात्र खूप टेन्शन आलेलं असतं की हे सर्व काही या पद्धतीने कसं काय होऊ शकतं किंवा असं झालं तर मग काय करायचं वगैरे ह्या सर्व काही गोष्टी इथे तो बोलत असतो. आता जी नैना आहे ती इथे हॉस्पिटलमध्ये जाऊन पोहोचलेली असते आणि हॉस्पिटलमध्ये जाऊन रिसेप्शनवर तिने चौकशी केल्याच्या नंतर तिला समजतं की जो काही सौरभ आहे तो इथे हॉस्पिटलला आलाच नाही वगैरे असं इथे तिला समजण्यात येतं. आणि असं समजल्याच्या नंतर आता इथे तिला खूप मोठा धक्का बसतो की जो काही सौरभ आहे तो हॉस्पिटलला कसा नाही आला. जेव्हा ती इथे घरचा ॲड्रेस मागते तेव्हा घरचा ॲड्रेस सुद्धा तिला इथे कोणीच देत नाही आणि घरचा ॲड्रेस तिला इथे कोणीच न दिल्यामुळे तिला पुन्हा आता इथे खूपच मोठा धक्का बसलेला असतो. तर आता प्रेक्षकांनो इथे आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग जर तुम्हाला पाहायचा असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण प्रेक्षकांनो इथे आता उद्याच्या भागामध्ये आपल्याला इथे असं पाहायला मिळणार आहे की जी काही कला आहे कलाला आदल्या दिवशी तर काहीच हाताला लागलेलं नसतं, पण तिने शेवटी इथे जो काही सौरभ आहे त्याचा पत्ता इथे मिळवलेलाच असतो आणि सौरभचा घरचा पत्ता मिळवल्याच्या नंतर ती घरी जाते. घरी गेल्याच्या नंतर जो काही सौरभ आहे तो मात्र इथे खूप पळत असतो, कारण त्याला कलाची खूप भीती वाटत असते. कला मात्र इथे एखादी गोष्ट तिनं शोधायची ठरवली किंवा काही जरी करायचं ठरवलं तर ती शोधूनच काढत असते, त्यामुळे इथे तो खूप जास्त घाबरलेला असतो. आता घाबरल्याच्या नंतर इथे त्याला काय करावं आणि काय नाही हीच गोष्ट इथे त्याला समजत नसते आणि त्यामुळे प्रेक्षकांनो इथे आता जो काही सौरभ आहे तो तिथून पळत असतो. तेव्हा कला तिथे जात असते आणि कला तिथे गेल्याच्या नंतर त्याला खूप थांबवण्याचा प्रयत्न करत असते. ती बोलत असते की तू थांब, पळू नकोस वगैरे. आणि त्याचबरोबर इथे आता तिला पूर्ण विश्वास बसत असतो की हा जो काही सौरभ आहे सौरभ इथे नैनाताईसोबत त्याने हात मिळवणी केलेली आहे आणि हात मिळवणी त्याने केल्याच्या नंतर मात्र मी ह्याला इथे आता अजिबात सोडणार नाही वगैरे या सर्व काही गोष्टी इथे ती बोलताना सुद्धा प्रेक्षकांना आपल्याला इथे पाहायला दिसत आहे. तर अशाच नवनवीन सोबत डेली मालिकांचे जर अपडेट तुम्हाला जाणून घ्यायचे असतील, पाहायचे असतील, ऐकायचे असेल तर तुम्ही आपल्या विराज व्हॉइस यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्यासोबतच सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा आणि ऑलवर क्लिक करा आणि सोबतच पाहत राहा लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचे असे छान छान आणि डेली अपडेट्स आणि एपिसोड्स. तर प्रेक्षकांनो इथे हा भाग खूप सुंदर झालेला आहे. त्याच पद्धतीने इथे आता जी काही कला आहे कला मात्र इथे नैनाचं जे काही सत्य आहे ते इथे उघडच करणार असते आणि कला नैनाचं सत्य इथे उघड केल्याच्या नंतर मात्र आता सर्व काही ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्या या पद्धतीने सुद्धा होताना दिसणार आहेत. तर भेटूयात पुन्हा एका अशा छान आणि इंटरेस्टिंग अशा एपिसोड सोबत, अपडेट सोबत. तोपर्यंत पाहत रहा लक्ष्मीच्या पावलांनी. भेटूयात पुढील भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.